पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. सन्माननीय पाहुणे, मान्यवर, शिक्षकवृंद, पालकगण आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, आजचा हा सोहळा आपल्यासाठी केवळ एक कार्यक्रम नसून आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची एक आठवण करून देणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा आपल्या भारताचा अभिमानाचा दिवस, ज्या दिवशी आपल्या संविधानाची अंमलबजावणी झाली आणि आपण एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही राष्ट्र झालो. या निमित्त आज आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खोतवाडी हायस्कूलचे 99 विक्रमी संख्येने भाग घेतलेले विद्यार्थी महानाट्य सादर करीत आहेत. एक महानाट्य, भारताचे तेजस्वी महायोद्धे. हे महानाट्य केवळ नाट्य संपादन नसून भारताच्या तेजस्वी इतिहासाचा जिवंत दस्तावेज आहे. यामध्ये आपल्या 3 महानायक राजांच्या जीवनातील थरारक व प्रेरणादायी प्रसंग उलगडून दाखवण्यात आलेले आहेत. आपल्या देशाच्या वैभवशाली इतिहासाला हा मानाचा मुजरा. हे महानाट्य 99 विद्यार्थ्यांच्या मेहनतीने साकारले असून भारताच्या महान 3 योद्ध्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगाचे एकत्रित दर्शन घडवते. तेज, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असणाऱ्या या नायकांच्या कथा फक्त भारतीय इतिहासाची पानच नाहीत, तर आजही प्रत्येक भारतीयाला दिशा देणाऱ्या अमूल्य शिकवणी आहेत. यामध्ये आपण अनुभवणार आहोत सम्राट अशोक, धर्मचक्र प्रवर्तनाचा प्रवास. भारतीय इतिहासातील एक पराक्रमी सम्राट, ज्यांनी कलिंगच्या युद्धातून पराभवाची नव्हे तर जिंकलेल्या युद्धाची किंमत ओळखली. अहिंसा आणि धर्माच्या शिकवणीने भारताला एक नवा मार्ग दाखवणाऱ्या सम्राट अशोकचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की खरा पराक्रम शत्रूला हरवण्यात नव्हे तर आपल्या अंतरात्म्याला जिंकण्यात आहे. दुसरे महत् व्यक्तिमत्व आहे महाराणा प्रताप. स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचा अविरत लढा. स्वाभिमानाचा ज्वलंत मंत्र असणारे महाराणा प्रताप, ज्यांनी आघातावर आघात सहन करूनही स्वातंत्र्याच्या मूल्याशी तडजोड केली नाही. कालीधारी युद्धातील त्यांचा पराक्रम आणि बलिदान आजही भारतातील प्रत्येक तरुणाला प्रेरणा देतो. आणि शेवटी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य स्थापनेचा ध्येयवादी योद्धा, महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचे अद्वितीय शौर्य आणि मावळ्यांची निष्ठा. पावनखिंडाच्या थरारक रणसंग्रामात त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी शत्रूच्या असंख्य सैन्याला पराभूत करत स्वराज्याच्या ध्येयासाठी अपूर्व बलिदान दिले. त्यांची जीवनगाथा आपल्याला शिकवते की शौर्य आणि धैर्य कधीही अपराधीचंच राहते. हे महानाट्य भारताच्या तेजस्वी इतिहासाला एक कला रूपातून वाहिलेली श्रद्धांजली आहे. 3 वेगवेगळ्या कालखंडातील या 3 महायोद्ध्यांच्या गाथा एक धाग्यात गुंफून तयार करण्यात आलेल्या या सादरीकरणात इतिहास, शौर्य, बलिदान आणि प्रेरणाचा संगम अनुभवायला मिळेल. भारताचे तेजस्वी महायोद्धे हे महानाट्य प्रेक्षकांना केवळ ऐतिहासिक घटनांमध्ये गुंतवून ठेवणार नाही, तर प्रत्येक मनामध्ये देशप्रेमाचा अंकुर रुजवेल. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध भूमिका, युद्धभूमीचे थरारक सादरीकरण, संगीत आणि नाट्याचे नैपथ्य या सर्व घटकांनी एकत्रितपणे या महानाट्यास एक जिवंत रूप देण्यात आलेले आहे. या नाट्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसून भारतीय इतिहासाच्या या महानायकांनी दिलेली शिकवण
आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आहे. या महानाट्यातून प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयात स्वाभिमान, निष्ठा आणि राष्ट्रभक्तीचे नवचैतन्य जागृत होईल हे निश्चितच. 265 ईसा पूर्व एक ऐसे वीर पराक्रमी योद्धा, राजा या सम्राट का युग था जिसे आज भी उसके शौर्य, पराक्रम तथा जीवन के परिवर्तन का युग कहा जाता है, जिसे संपूर्ण भारतवर्ष आज भी सम्राट अशोक के नाम से जानता है. ये महागाथा आरंभ होती है कलिंग विजय महान सम्राट के हृदय परिवर्तन से. कलिंग पर आक्रमण कर अशोक का हृदय परिवर्तन कैसे हुआ, ये जानने के लिए चलते हैं वर्तमान की सीढ़ियों से उतरकर उस कालखंड में जहां वो क्रूर चंड अशोक से धम्म अशोक बने. देवनाम प्रिय देवों का प्रिय देवनाम प्रिय देवों सा प्रिय वो कहलाए. शूरवीर बलवान दयामय प्रजापाल रक्षक करुणामय वो कहलाए. है महान जन जन समदर्शी चक्रवर्ती राजा प्रियदर्शी वो कहलाए. सम्राटों का सम्राट है, सम्राटों में विराट है. उससे पूछो तो वो कहे अपनी मिट्टी का दास है. आ गया जग में सूरज बन के वो आया, छा गया धर्मपुत्र बन के वो छाया. प्रेम का सबके दिलों में ध्वज है फहराया. ये वही मौर्य वंश का अंश अनोखा है. अशोका है अशोका, 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 अशोका है अशोका. सम्राट अशोक की जय हो. सम्राट जान की सलामती दे. तो संदेश दू. संदेश पढ़ने में तूने देरी की तो तुझे अभी मौत दूं. पढ़ो. सम्राट कलिंग ने हमारे द्वारा भेजे प्रस्ताव को ठुकरा दिया है. महाराज पद्मनाभन ने संदेश में कहा है कि कलिंग की सेना और जनता ने इस कलिंग को अपने खून पसीने से सींचा है. कलिंग पर आग उठाने वाले की आंखें निकाल ली जाएंगी. उन्होंने तो यहाँ तक कहा कि कलिंग का बच्चा बच्चा युद्ध करने के लिए तैयार है. सम्राट अशोक यदि कलिंग चाहते हैं तो उन्हें हमारी लाशों पर से गुजरना होगा. तेरी है जो चोट लगी उसके दिल पे, उसके सच को मार दिया सबने मिलके. तोड़ा था विश्वास जिन्होंने अपने थे, गिन गिन तोड़े उसके जो भी सपने थे. खोया हुआ शेर था वो, जख्म लगा के जगा दिया. रात में उसको मिलाया है वो रात से फिर उठ जाएगा. जिसने उसको जलाया है वो भस्म से कर जाएगा. अब उसके जीवन का लक्ष्य बदला उसको लेना है. हर एक प्रश्न उठा जो उस पे उत्तर उसका देना है. मैं अशोक, कलिंग विजय अशोक, विश्व विजय सम्राट अशोक. सम्राट अशोक का जय घोष लगाओ. विजय रथ सजाओ, विजय जुलूस निकालो और बोलो सम्राट अशोक की जय, विश्व विजय अशोक की जय. बोलते क्यों नहीं तुम लोग? चुपचाप क्यों हो तुम लोग? मेरे आदेशों का पालन
क्यों नहीं करते? बोलो, विश्व विजय सम्राट अशोक की जय बोलो। बोलते क्यों नहीं? मेरे आदेशों का पालन करो। राजन, मेरे कुल कुटुंब सब मारे गए। मेरा संसार में कोई नहीं। मैं आपसे जीवन नहीं, मृत्यु मांगने आया हूं महाराज, मृत्यु मांगने। मुझे मृत्यु दे दो महाराज, मुझे मृत्यु दे दो। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। और इस तरह क्रूर चंड अशोक धम्म अशोक बने। तभी तो संपूर्ण भारतवर्ष कहता है, अशोका है अशोका, अशोका है अशोका। हमारे इतिहास के पन्नों में कितने ही साम्राज्यों के उत्थान और पतन की घटनाएं तथा वीर गाथाएं अंकित हैं, जिनके साक्षी रहे हैं अतीत के दस्तावेज, ये दुर्ग, महल, समाधियां, छतरियां अपने अवशेषों में अतीत को संजोए हुए। कौन थे वे लोग? कैसा था उस समय का जीवन? यह जानने के लिए आइए पलटें अतीत के पन्नों को। 15वीं शताब्दी का समय। भारत में अनेक छोटे बड़े राज्य थे। उनमें से एक था मेवाड़। मेवाड़ जो उस समय राजपूताना के एक प्रमुख राज्य के रूप में उभरा था। यह वह काल था जब भारत में मुगलों का शासन बढ़ता चला जा रहा था। अनेक राज्य मुगलों की अधीनता स्वीकार कर चुके थे। इधर उत्तर भारत में राजपूत एक प्रमुख शक्ति थे। मेवाड़ पर सिसोदिया वंश के राजपूतों का शासन था, जिनका मुगलों के साथ बराबर विरोध बना रहता था। मेवाड़ के इतिहास के पन्नों को पलटें तो एक प्रमुख शूरवीर का नाम उभरता है। यह नाम है महाराणा प्रताप का। है तू ढाल सा, भारत कहे वीर सा, मेरा पुत्र प्रताप है। प्रचंड तू अखंड तू, सूर्य सा भी ताप है, मातृभूमि गर्व करे, मेरा पुत्र प्रताप है। चढ़ा रक्त का टीका है, मिट्टी को माये मारे, देश भक्ति का मोल है जो मेवाड़ी राणा जाने। सुन साहस इस पूत का, देश का कण कण है ये जय 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 जिसकी जयकार प्रताप है, एक लिंग का कहे जिसे अवतार,
महाराणा ने युद्ध के मैदान में कई इतिहास रचे और कई राजाओं को परास्त किया, लेकिन उनकी इन जीत में उनका बराबर का हिस्सेदार था उनका एक साथी। कहा जाता है कि चेतक बहुत ही समझदार और बहादुर घोड़ा था। चेतक इतना स्फूर्तिला और ऊंचा था कि उसके पैरों की टाप हाथी के सिर तक पहुंचती थी और महाराणा हाथी पर बैठे दुश्मन पर वार करते थे। राणा प्रताप की खातिर ही चेतक धरती पे आया था। ओ, जब तक मिला न प्रताप उसे नहीं हाथ किसी के आया था। देखा जैसे ही राणा को चेतक का मन बुलकाया था। देखा जैसे ही राणा को चेतक का मन बुलकाया था। तो सब कुछ करके दिखलाया था। उस समय तक लगभग सभी राजाओं ने मुगल सम्राट अकबर की अधीनता स्वीकार कर ली थी। एकमात्र महाराणा प्रताप ने अपना मस्तक अकबर के आगे नहीं झुकाया। अपनी स्वाधीनता और सार्वभौमिकता के अधिकार को सर्वोपरि माना। आसमान के बादलों में वो ताकत कहां जो उगते सूर्य की चमक को फीका कर सके। शेर के पंजे की मार झेल सके ऐसा प्राणी आज तक इस धरा पर नहीं जन्मा। चातक प्यासा मर जाएगा पर धरती का पानी नहीं पिएगा। जब तक इन बाजुओं में ताकत है ना तो तलवार म्यान में विश्राम करेगी और न ही रजपूती को कोई विधवा कर पाएगा। मेवाड़ की मूंछ कभी नीची नहीं होने दूंगा। इस मायर धरा की मांग मैं अपने रक्त कणों से सजा दूंगा। खून की नदियां बहा दूंगा लेकिन गुलामी की जंजीरें मरते दम तक स्वीकार नहीं करूंगा। आखिरी दम तक मेवाड़ की धरा को आजाद रखने की आज सौगंध खाता हूं। अपने दृढ़ निश्चय का परिणाम प्रताप अच्छी तरह जानते थे। प्रताप मुगलों से लोहा लेने की तैयारी में जी जान से जुट गए। 18 जून 1576 की सुबह हल्दी घाटी और खमनोर के मध्य एक मैदान में ऐतिहासिक युद्ध हुआ जो बाद में रक्त तलाई के नाम से जाना गया। महाराणा प्रताप की सेना गोगुंदा से हल्दी घाटी पहुंची, जबकि सेनापति मानसिंह के नेतृत्व में मुगल सेना ने हल्दी घाटी के ठीक नीचे मैदान में अपना मोर्चा जमाया।
चेतक ने अपने स्वामी को 5 किलोमीटर तक 3 टांगों पर ही लेकर एक बरसाती नाले को पार किया। उसके पश्चात उसके प्राण पखेरु उड़ गए। इस युद्ध से महाराणा प्रताप के मन पर गहरा प्रभाव पड़ा। परिणाम स्वरूप उन्होंने मुगलों पर विजय प्राप्त करने तक राजसी ठाट बाट छोड़ने और पत्तों पर भोजन करने का प्रण लिया, जिसे उन्होंने जीवन भर निभाया। महाराणा प्रताप ने अपना सैन्य बल बढ़ाकर सर्वप्रथम अरावली पर्वत की घाटियों में बसे दिवेर पर चढ़ाई कर विजय प्राप्त की। इसके बाद कुंभलगढ़ पर भी विजय प्राप्त की। सिर्फ चित्तौड़गढ़ को छोड़कर सारे मेवाड़ को अपने अधीन कर लिया। कालांतर में महाराणा ने चावंड में अपनी राजधानी स्थापित की। 19 जनवरी 1597 को राणा प्रताप ने मात्र 57 वर्ष की आयु में इस संसार से प्रयाण किया। तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता। महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची। महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता। शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते। दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता। आदिलशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धुमसत होता। नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड दारुघड दारुघड। दारी उभामी आई कधीचा कांजून गेलो पार, सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। निजलीस आई आज कुठे तू कशी तुला जागवू, स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू। स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार, नसे मागणे फार। दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया। आई जगदंबे, भवानी माते, हे रेणुका माते, कालिका माते, हे शांता दुर्गे, रणचंडी के तू, हे माँ काली तू, हे माँ लक्ष्मी, हे माँ साई, हे अष्टभुजा तू, हे एकविरा तू,
हे तेलंग लक्ष्मी पंढरपूर वाशिनी हे सप्तशृंगी तू हे महाकाली तू हे दारू घडबया 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 जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. या राज या. काय आठवलं सांगू सांगा की शिवाजी या की झोका द्यायचं तुम्ही. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झाली ती लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा झाली ती लावून बाळा काजळ घाला डोळा उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर माळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो जाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा राजसरुपड डोई टोपड पाहून चुकतो जाळा लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा कौसल्येचा राम कसा हाल यशोदेचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे जाग रे बाळा जाग रे बोलून तारे घुमू जात रे झडून चौघडे शिवलिंगीच्या सदरीवर भगवा झेंडा फडफडे गडागडाचे चिरे हरखळे सह्याद्रीचे कडे तुझी आसाठी मावळे मर्द मराठे खडे आज उगवला सूर्य नवीन ज्ञानवलाईचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र तुझा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. शिवबा स्वराज्याच्या सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादण्याचे त्यांचे स्वप्न होते. नसानसातून ज्वलंत स्वाभिमान दौडत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले.
असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही, ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ किल्ल्यावरती अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशालगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोड खिंडीत गाठले. राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्ही ही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिला तू पळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. धोक्यांचा एक लोट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणं अंतर 1.5 कोस तरी दूर होते.
खरी पावन झाली खिंडती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव. की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी. गगन कहे विजयी भव. भोली सी तेरी बांसुरी खो गई सावरे. घायल है तेरा जल, तू नदी है राह बदल, पानी बुलबुला रहा है कल कल कल. तू निकल, तू निकल. माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार. लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव. गगन कहे विजयी भव. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची, अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. कुणाची हिंमत नाही मराठीला संपण्याची, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवरायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. शिवछत्रपती शिवाजी महाराज की